नमस्कार मंडळी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना अचानक द्राक्ष आंबट झाली का? रोहित पवार मागच्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार यांचा अपघात नव्हता तर तो घातपात होता अशी वक्तव्य करतायत. कालच त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर ते दिल्लीला गेले. त्यांनी जे आरोप केलेले आहेत की अजित पवार यांचा अपघात नाही, त्यांच्या विमानाला अपघात नाही तर तो घातपात आहे आणि त्याची चौकशी करण्यात यावी असं ते म्हणतायत. निश्चितच जर त्यांना हा घातपात वाटत असेल तर त्यांनी तसा रीतसर अर्ज किंवा तक्रार सरकारकडे केली पाहिजे आणि मग सरकार त्यावर चौकशी समिती बसवेल किंवा काय जे पुढच्या प्रोसिजर आहेत त्या होतील. पण या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोंद केली का की रोहित पवार हे सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताचं कारण पुढे करत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या नेत्यांना टार्गेट करतायत. आणि हे टार्गेट नेमकं कशासाठी आहे? आता तर रोहित पवार यांनी एक नवीन काढलं की काही कोटींचा एक करार अजितदादा यांना करायचा नव्हता आणि त्यामुळे अजितदादा हे काहीसे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, असाही आरोप त्यांनी केलेला आहे. एकंदरीत हे सगळं बघितलं तर असं वाटतं की रोहित पवार यांना स्वतःच टांगा पलटी करायचा आहे आणि तो टांगा पलटी केल्यानंतर घोडे धावत पळत निघून जातील. एकंदरीत रोहित पवारांचा हा आविर्भाव आहे. आता मला जी माहिती मिळाली ती अशी की रोहित पवार यांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर मंत्रीपद हवं होतं, राज्यात मंत्रीपद हवं होतं. पण ते मंत्रीपद द्यायला भाजपने नकार दिला आणि त्यामुळे मला नाही तर मग कोणालाही नाही, ते विलिनीकरण होणार नाही अशा दृष्टीने रोहित पवार हे मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने पत्रकार परिषद घेऊन सांगतायत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी अपघातानंतर काही तासांमध्ये सांगितलं होतं. खुद्द पवार साहेब त्या अपघातांच्या साईटवर गेले होते आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की हा काही घातपात नाही, हा अपघात आहे. आता त्याबद्दलही रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं की ते काही तासानंतर होतं, आता आम्हाला माहिती मिळते. असो, रोहित पवार जे बोलत होते की किंवा अजूनही जे बोलतायत की हा घातपात आहे, अर्थात त्यांच्याकडे काही मुद्दे त्यांनी सांगितले, मांडले. पण त्याही पेक्षा ते जेव्हा तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या नेत्यांना टार्गेट करतात त्यावेळेस एक गोष्ट खटकते, ती म्हणजे रोहित पवार एवढे या नेत्यांवर नाराज काय? रोहित पवार यांच्या बाबत हे नेमकं काय कारण ठरलेलं आहे की त्यामुळे हे नाराज झालेले आहे? मागच्या एक दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत आणि या विलिनीकरणावर रोहित पवार यांनी विरजण टाकलेलं आहे. आता हे आपल्या कृतीने होत आहे हे लोकांना कळणार नाही का? तर निश्चित कळणार. मग हे रोहित पवारांना कळलं नाही का? मग विलिनीकरण रोहित पवारांना का नकोय? आणि त्याचं कारण हे एकमेव असू शकतं की त्यांना राज्यात मंत्रीपद मिळणार नाही असं सांगितलं जाऊ शकतं आणि ते कोणी? अर्थातच भाजपने. आणि त्यामुळे रोहित पवार जो मांडलेला डाव आहे तो मोडायला निघाले. ज्या दिवशी रोहित पवार दिल्लीला गेले, सुप्रिया सुळे देखील तातडीने त्यांच्या मागून दिल्लीला गेल्या. सुप्रिया सुताईंनी सांगितलं की नाही, अधिवेशन सुरू आहे, पण ती जी तातडी किंवा त्या वेगात त्या दिल्लीला गेल्यात तेही थोडंसं संशयास्पद आहे.
की अचानक सुप्रियाताई तातडीने कशा दिल्लीला गेल्या? एकंदरीत काय, तर मित्रांनो, ही सगळं गोडं कुठे अडलंय, तर विलिनीकरणावर अडलंय. आणि ते विलिनीकरण आता रोहित पवारांना नको आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. आणि मग हा सगळा गेम ज्यांच्या हाती आहे त्या कोण, तर अर्थातच अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. त्यांच्या हातात हा सगळा गेम आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. अशा वेळेस सुनेत्रा पवार म्हणून मात्र गप्प आहे. आणि त्यांचं गप्प राहणं हे स्पष्ट करतं की राजकारण निश्चित शिस्त आहे. आणि ते राजकारण पवार घराण्यात असू शकतं का? शक्यता नाकारता येत नाहीये मित्रांनो, शक्यता नाकारता येत नाही. कारण रोहित पवार आरोप करतायत, सुप्रिया सुळे शांत आहेत, शरद पवार इस्पितळात आहेत. असं असताना रोहित पवारांचे आरोप होत आहेत. तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेमक्या आरोपांनाच उत्तरं देत आहेत. पण ज्यांच्या हाती या सगळ्यांची दोरी आहे त्या सुनेत्रा पवार मात्र शांत आहेत, गप्प आहे. इमॅजिन करा, ज्या दिवशी सुनेत्रा पवार बोलायला लागतील त्या दिवशी काय होईल. कारण सगळं त्यांना माहिती आहे. सुनेत्रा पवार हे सगळं जाणतायत, पण गप्प राहणं ही राजकारणातली एक मोठी खुबी असते. आणि ती खुबी सुनेत्रा पवार यांनी हस्तगत केली आहे. आणि तिथे या सगळ्याची गोम दडलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळे रोहित पवार बोलतायत, मुद्दे मांडतायत, पण ते सकारात्मक नाहीत तर डिस्ट्रक्टिव्ह आहेत. आणि ते डिस्ट्रक्शन हे अर्थातच विलिनीकरणाचे आहे. अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते त्यावेळेस रोहित पवार यांचा मीडिया काय उल्लेख करत होता, की त्यांना राज्यमंत्रीपद देणार. कुठे देणार? महाराष्ट्र सरकारमध्ये. जयंत पाटील मंत्री होणार, काय काय चाललं होतं. तिथे रोहित पवारांचंही नाव होतं. आणि रोहित पवार यांच्या बाजूने ज्या काही ट्विट्स आल्या त्यामध्ये अजितदादांना आपण पर्याय आहोत असं एकंदरीत रंगवलं गेलं होतं, अर्थात बिटवीन द लाईन्स होतं. या सगळ्यांची गोळाबेरीज जर तुम्ही केली तर आज रोहित पवार या आक्रमकतेवर का आले आहेत, का पोचले आहेत, हे तुम्हाला कळेल. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.